जेजुरी गडाच्या पायथ्याशी एक अपशकुन घडला। माऊलींचा अश्व जागीच थबकला। माऊलींची पालखी जागची हालेना। सगळेजण जोर लावू लागले, पण पुढे जे झालं त्याने 6 लाख वारकरी जागीच बर्फासारखे गोठले। होय, एक घटना जी जेजुरी गडाच्या पायथ्यापासून समोर आली आहे। गेल्या 500 वर्षात जे घडलं नव्हतं तो एक अपशकुन जेजुरीच्या पायथ्याशी घडला। खरं तर सासवड मधून जेजुरीच्या दिशेने निघालेली माऊलींची पालखी जेव्हा निघाली होती तेव्हाच एक भयंकर अपघात झाला। एक मोठा अपशकुन, कारण जेव्हा दिंडी चालली होती त्या दिंडीत अनियंत्रित झालेले ट्रक आतमध्ये शिरला। 3 मैलांना तिथे धडक दिली, तिथे त्यांचा जागीच अंत। तर 20हून अधिक वारकऱ्यांची परिस्थिती अत्यंत क्रिटिकल झाली। खरं तर या घटनेने वारकरी तसेच महाराष्ट्रातले सगळे लोक हादरले होते। खरं तर एक मोठा अपशकुन होता, कारण की ही घटना घडल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील दवाखान्यात जाऊन वारकऱ्यांना भेटल्या। सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं। आता सगळ्यांना वाटलं सगळं सुरळीत होईल, कारण वारी हळूहळू पुढे जात होती। जेजुरीच्या वेशीतून वारी आत शिरली, गडाच्या पायथ्याशी पालखी पोहोचली। पण त्यानंतर जो अपशकुन घडणार होता ज्याची कुणालाच कल्पना नव्हती, अपघात झाला। त्यापेक्षाही भयानक घटना गडाच्या पायथ्याशी घडणार होती। खरं तर अपघात घडला। सुरुवातीला लोकांना वाटलं ट्रक अनियंत्रित झाला, ब्रेक फेल झाले असतील किंवा ड्रायव्हरची चूक असतील। पण जेव्हा ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं, पोलिसांनी चौकशी आलेलं, तेव्हा त्याने जे सांगितलं, जी माहिती त्या ड्रायव्हरनं दिलं, तिने सगळ्यात मोठा धक्का महाराष्ट्राला दिला होता। कारण की त्यांनी जे सांगितलं होतं त्याचीच प्रचिती जेजुरी गडाखाली येणार होती। कारण की माऊलींचा पवित्र अश्व 1 इंच पुढे जाईना। मग कोणता असा तो अपशकुन होता की पालखी जागी स्थिर झाली? जोर लावणारे व्यक्ती बर्फासारखे का गोठले? का सगळीकडे हाहाकार उडाला? मग जेजुरीच्या पायथ्यापाशी नेमकं काय अपशकुन घडला? त्या ड्रायव्हरने ट्रकच्या अपघाताबाबत असं काय सांगितलं की ज्याचं कनेक्शन जेजुरी गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या अपशकुनासोबत घडलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। माऊलींच्या पालखीचा मोठा अपशकुन जेजुरीच्या पायथ्याशी घडलं असं की ज्याने 500 वर्षाचा इतिहासच बदलला। खरं तर या घटनेची सुरुवात 13 जुलैच्या सकाळी झाली होती, जेव्हा सासवडवरून अत्यंत उत्साहात जेजुरीच्या दिशेनं माऊलींची पालखी निघाली होती। खरं तर त्यावेळेस ती पालखी निघली तेव्हा पहिला अपशकुन घडला, जेव्हा मुख्य पालखीला सोडून काही दिंड्या पुढे निघाल्या होत्या। पुढे निघालेल्या दिंड्यांमध्ये एक ट्रक जागीच येऊन धडकला। त्यानंतर तो अपशकुन झाला, त्याने सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसला। पण जेजुरीच्या गडाच्या पायथ्या शेजारी जे घडलं त्याचा विचारच कुणी केला नव्हता। 13 जुलैच्या सकाळी माऊलींची पालखी अत्यंत उत्साहात सासवडवरून जेजुरीच्या दिशेने निघाली होती। लाखो वैष्णवांचा मेळा खंडोबाच्या नगरीकडे पावलं टाकत होता। वारी जेजुरीच्या जवळ असणाऱ्या भोंगळेमाळा परिसरात पोहोचली होती। अगदी त्याच वेळी वारी मधला पहिला तो अपशकुन घडला, तो अपघात जो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय। पण त्यात तो कसा झाला, काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे। पण त्याच्या मागचं खरं कारण ड्रायव्हरने सांगितलं आणि त्या कारणाचा आणि गडाखालच्या पायथ्यामध्ये होणाऱ्या अपशकुनाचा संबंध सापडला। क्षणार्धात ती ट्रक घुसली, सगळं आनंदाचं रूपांतर किंकाळ्यामध्ये झालं। सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील 3 महिला वारकरी याच्यामध्ये त्यांचा जागीच अंत, तर काही जणांना अगदी त्यांची परिस्थिती क्रिटिकल झाली। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्वतः सुनेत्रा पवार दवाखान्यामध्ये दाखल झाल्या। त्या वारकऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी धीर दिला, लवकर बरे व्हा अशी आशा व्यक्त केली। आता ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी व्हायरल झालेली आहे, कारण की या वारीला एक प्रकारे गालबोटच लागले। काळ आला होता आणि अक्षरशः तो त्या वारकऱ्यांना घेऊन गेला। पण प्रश्न इथेच संपत नव्हता, कारण की ती वारी अजूनही जेजुरीमध्ये गेलेली नव्हती। आणि जेजुरीमध्ये गेल्यानंतर गडाच्या पायथ्यावर एक विशिष्ट विधी केला जातो आणि त्यानंतर गडावर एक मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम होत असतो। पण त्याच आधी एक दुसरा मोठा अपशकुन घडलाय। अपघाताची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पण अपघातानंतर काय घडलं ती महत्वाची माहिती आपण घेतोय। खरं तर जेव्हा सगळी खळबळ जेव्हा उडाली, जेव्हा त्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं, गाडी चालवणारा ड्रायव्हर होता 70 वर्षाचा। तो गाडी घेऊन का घुसला? काय त्याची चूक होती का? कोणाची चूक होती हा प्रश्न सगळ्याला निर्माण झाला होता। खरं तर आता ही घटना घडून बरेचसे तास झाले आहेत, पण तेवढ्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला। आता सगळा महाराष्ट्र या ड्रायव्हरच्या अधिकृत स्टेटमेंटची वाट पाहत होता। आता इकडे ड्रायव्हरवर कारवाई सुरू होती, पण तिकडे आपली वारी जी होती, जी पालखी होती, ती हळूहळू तिकडे जात होती। हळूहळू वेशीमधून ती एंट्री करत होती। दोन्ही बाजूला दोन्ही गोष्टी सुरू होत्या, पण कुणाला माहिती नव्हतं की ड्रायव्हर जे बोलणार होता त्याचं कनेक्शन जेजुरी गडाच्या पायथ्या शेजारी होणाऱ्या अपशकुनामध्ये बदलणार होतं। अखेर ड्रायव्हर जेव्हा इकडे बोलू लागला त्याने अधिकृत स्टेटमेंट दिलं,
तेव्हा उपस्थित असणारे सगळे अधिकारी चक्रावले. ड्रायव्हरनं सांगितलं की तो बोलू लागला. आता त्याला विचारलं गेलं, सांग कसं काय केलंस तू, काय चूक होती, कोणाची चूक होती, काय होतं, त्याला विचारायला सुरुवात केली गेली. आता त्याने जे कारण सांगितलं ते कारण फार विचित्र होतं, पण ते कारण ऐकण्याआधी इकडे जेजुरीमध्ये दुसराच अपशकुन घडण्याच्या अगदी वेशीवर गंमत आली होती. खरं तर लोक त्या धक्क्यातून सावरतच होते. जड अंतकरणाने वारकरी पुढे चाललेच होते. दुपारच्या नंतर माऊलींची पालखी जेव्हा जेजुरी नगरीच्या वेशीवर दाखल झाली, जेजुरीकरांनी नेहमीप्रमाणे भंडाऱ्यांची उधळण केली. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत माऊलींच्या रथाचं स्वागत केलं. चौबाजूला पिवळा भंडारा उधळला जात होता, पण वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा आनंद नव्हता. कारण की सकाळी घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेची सावली त्यांच्या मनावर होती. पालखीचा रथ संत गतीनं जेजुरी गडाच्या मुख्य पायथ्याकडे सरकत होता. वारीच्या नियमानुसार माऊलीच्या रथापुढे चालणारे पवित्र अश्व हे साक्षात माऊलींचं रूप मानलं जातं. संपूर्ण कडक बंदोबस्त होता. आता गाड्यांना 100% बंद होती, कारण की आता एक घटना घडल्यामुळे सगळे चकित झाले होते. इकडे ड्रायव्हर आता बोलू लागला होता. ड्रायव्हर सांगत होता, माझी काही चूक नाहीये, मी काहीच केलेलं नाहीये. इकडे अश्व आता पायथ्याशी जात होता. पालखी आता जवळपास तिकडे चालली होती. इकडे ड्रायव्हर बोलता झाला होता. ड्रायव्हर म्हटला, माझी काही चुकी नाही, मला ताप आला होता. मग त्याला पुढे विचारलं, अच्छा मग पुढे काय झालं? मग ताप आला होता तर त्याचा प्रॉब्लेम काय झाला? तर तो म्हणाला, साहेब मला ताप आला होता, मला ताप आल्यामुळे मी पटकन बरा व्हावं म्हणून एका मेडिकलमध्ये गेलो आणि मेडिकलमध्ये जाऊन मी जास्त पॉवरच्या गोळ्या घेतल्या. आता नियमानुसार जेव्हा जास्त पॉवरची गोळी घेतली जाते आणि त्या व्यक्तीचं वय 70 वर्ष होतं, तर अशा केसमध्ये त्याला ग्लानी आली. तो म्हटला, मला चक्कर आली, माझ्या समोर अंधारी आली, मला काहीच दिसलं नाही, मी कुठल्या लेन मध्ये चालतोय आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता ड्रायव्हर हे सांगत होता, म्हणजेच एका दृष्टीने त्याची चूक नव्हती असं तिथे समोर येत असतानाच इकडे आता वारीच्या गडावर एक वेगळाच प्रसंग होणार होता. 7 लाख वारकरी जागेच थिजणार होते. रथ मुख्य दरवाजापाशी पोहोचला. चहूबाजूनी भंडाऱ्याचा महापौर आला. चौघड्यांचा आवाज घुमत अचानक माऊलींच्या पवित्र अश्वानं आपले 4ही पाय घट्ट रोवले. वाऱ्याच्या वेगानं चालणारा तो अश्व 1 इंच पुढे सरकायला तयार नव्हता. अश्व चालकाने त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण अश्वाच्या शरीरात एक वेगळी चलबिचल होती. त्याचे डोळे मोठे झाले. तो प्रचंड अस्वस्थ होऊन जागच्या जागीच खिळला. 7 लाख वारकऱ्यांची नजर अश्वावर खिळली होती. एका क्षणात संपूर्ण गर्दी बर्फासारखी जागेवर गुठली. सगळ्यांच्या मनात सकाळी घडलेल्या त्या भीषण अपघाताची आठवण जागी झाली. ड्रायव्हरनं पोलिसाला सांगितलेलं ते कारण आणि अश्वाची ही चलबिचल. वारकऱ्यांना वाटलं साक्षात माऊलीच वारीत झालेल्या या 3 महिलांच्या अंतामुळे दुःखी आहेत आणि हाच तो मोठा अपशकुन होता जो तो अश्व दाखवून देतोय. पुढील 2 मिनिटं आता तिथे जे घडणार होतं याची कोणालाच काही कल्पना नव्हती. अश्व जो होता तो थबकलेला असतानाच गर्दीतून एक 10 वर्षाचा लहान मुलगा धावत आला. त्याच्या हातामध्ये जेजुरीचा पवित्र भंडारा होता. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण अक्षरशः तो वाकून आला. तो मुलगा न भीता माऊलींच्या अश्वाच्या जवळ गेला. तो अत्यंत भक्तिभावानं पिवळा भंडारा अश्वाच्या कपाळावर लावला. मनोभावे हात जोडले आणि चमत्कार म्हणजे तो भंडारा कपाळाला लावताच अश्वाची ती चलबिचल एका सेकंदात शांत झाली. जणू साक्षात खंडोबा आणि पांडुरंगाने सकाळी अंत झालेल्या त्या 3 महिलांच्या वारकऱ्यांच्या आत्म्याला चरणी याचा आश्रय दिला. वारकऱ्यांवरील ते संकट दूर केलं. अश्वाने आनंदाने हवेत मान उंचावून एक मोठी खिंकाळा दिला आणि तो वाऱ्याच्या वेगानं गडाच्या दिशेनं पुढे निघाला. हे पाहून उपस्थित असणाऱ्या 7 लाख वारकऱ्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. विठ्ठलाने आणि खंडोबाने आज वारीवर आलेलं दुःखाचं सावट दूर केलं. तर वारकरी बांधवांनो, जेजुरीतील या धक्कादायक प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांचा त्याच्यामध्ये हे झालं आहे तर त्या वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.